गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजच्या मराठी पिरियडमध्ये आपले स्वागत आहे. आपण पहिल्या कवितेमध्ये शिकलो की बाळू झोक्यावर बसला आहे आणि बाळूची ताई त्याला झोका देत आहे. आई बाबा आपल्या दोन्ही मुलांना खेळताना बघून खूप आनंदी दिसत आहे. आणि हा बाळू झोक्यावर कसा दिसतो? चांदोबासारखा, चंदामामासारखा हा बाळू झोक्यावर आनंदी दिसत आहे. आपला लेसन नंबर 2 आहे सिंह आणि कोल्हा. ही एक गोष्ट आहे. हे दोघे सिंह आणि कोल्हा हे जंगलामध्ये राहतात. 2 प्राणी आहेत आणि ह्या प्राण्यांची गोष्ट आज आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत. मुलांनो, तुम्हाला काही प्राण्यांच्या गोष्टी माहीत असतील. फॉर एक्झाम्पल, एक माकड आणि 2 मांजरी ह्यांची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. कोल्हा आणि द्राक्षे, 2 बकऱ्यांची गोष्ट, कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असतील. तर आज आपण सिंह आणि कोल्हा यानी शेर यानी लोमड़ी की कहानी हम लोग पढ़ने जा रहे हैं. सिंह आणि कोल्हा. बघा, चित्र पहा, मीन्स लुक ॲट द पिक्चर. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. ह्याचा अर्थ ह्या लेसनमध्ये जी चित्रे दिलेली आहेत त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते सांगायचं आहे. आणि लास्टला शेवटी आपल्याला ही गोष्ट पूर्ण करायची आहे. कारण इथे दिलेलं आहे पुढे काय झाले असेल ते सांगा. इसका मतलब आगे क्या हुआ होगा ये हमें बताना है. आता पहिल्या चित्रामध्ये आपण बघूया. पहिले चित्र में हम देखते हैं कि बघा ही झाडं, आजूबाजूला आसपास बहुत सारे पेड़ पौधे हैं. आजूबाजूला बरीच झाडं आहेत. इथे हा सिंह आपल्या गुहाईच्या बाहेर बसला आहे. अपनी गुफा के बाहर शेर बैठा है, लेकिन वो कैसा दिखता है? दुखी लग रहा है. तो कसा दिसतो? दुःखी दिसतो, अनहॅप्पी दिसतो. आणि त्याच्या समोर कोल्हा बसला आहे. उसके सामने एक लोमड़ी बैठी है. आता दुसऱ्या चित्रामध्ये बघूया काय दिसते. दुसऱ्या चित्रामध्ये दिसते की बऱ्याच इथे मेंढ्या आहेत, शीप आहेत इथे. आणि शीप काय करत आहेत? चारा खात आहेत. बहुत सारे शीप है जो चारा खा रहे है, घास खा रहे. आणि हा कोल्हा त्यांच्याकडे बघत आहे. ये लोमड़ी शीप की ओर देख रही है. आणि लांब कोण उभा आहे? एक कुत्रा आहे. दूर एक कुत्ता खड़ा है. हे है तिसरा चित्र. हे आहे तिसरं चित्र. या चित्रामध्ये आपल्याला दिसते की कुत्रा कोल्ह्याच्या मागे लागला आहे. कुत्ता लोमड़ी का पीछा कर रहे और दोनों तेज भाग रहे हैं. कुत्रा आणि कोल्हा दोघे खूप वेगात स्पीडमध्ये पळत आहेत. आणि बघा शीप दूर आहेत, पळाल्या आहेत. ये जो शीप थी ना वो देखो दूर भाग रही है. आणि चौथ्या चित्रामध्ये हा कोल्हा एकटाच आहे, काहीतरी विचार करत आहे. चौथे चित्र में दिखाई देता है कि लोमड़ी कुछ तो सोच रहा है. उसके मन में कुछ तो विचार चल रहे हैं. आता आपण वळूया आपल्या गोष्टीकडे. बघा, आपली गोष्ट आहे की एक होते जंगल, तिथे होता सिंह. तो पडला आजारी, कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे. तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो. कोल्हा म्हणाला.
कोल्ह्याला रानात मेंढ्या चरताना दिसल्या. कोल्हा मनाशी म्हणाला, वा, चांगली शिकार आहे. एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे लागला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बाबा एकदाचा. चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं? कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली. मी पकडायचा प्रयत्न केला. तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो, दुसरी शिकार शोधतो. तर मुलांनो, आता तुम्हाला समजली असेल ह्या गोष्टीमध्ये काय सांगितलं आहे. आता आपण ह्या गोष्टीचा व्यवस्थितपणे अर्थ शिकणार आहोत. अभी हम एक स्टोरी का अर्थ क्या है, स्टोरी क्या है, ये हम अच्छी तरह से सुनेंगे. एक होते जंगल. एक काय होते? जंगल होते. एक जंगल था. तिथे होता सिंह. तिथे कोण होता? सिंह. वहां पर एक शेर था. सिंह कौन है? जंगली प्राणी. शेर ये जंगल में रहने वाला है, जंगली प्राणी है. जंगल का राजा शेर है. बघा मुलांनो, हा जसा राजा आहे, बघा राजाच्या डोक्यावर राजा के सिर पे मुकुट आहे. त्याच्या गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा आहेत. हा आहे राजा आणि ही आहे राणी. ही आहे राजाची राणी. बघा गळ्यामध्ये मोठमोठा किती मोठा नेकलेस आहे. तिच्या सुद्धा राणीच्या डोक्यावर काय आहे? मुकुट आहे. अंगामध्ये भारी भारी कपडे आहेत. हा आहे राजा आणि ही आहे राणी. तसंच हा सिंह जंगलाचा राजा आहे. हा आहे सिंह, हा आहे जंगलाचा राजा. जंगलामध्ये अजून कोण कोण राहते बघा. हा आहे वाघ. वाघ खूप वेगात पळतो, बहुत तेज भागता है. हा आहे हत्ती, सगळ्यात ताकदवान, सबसे बलशाली ऐसा जानवर. त्यानंतर हे आहे डियर. हे आहे हरिण. हा आहे अस्वल. ये है भालू, अस्वल. हे आहे माकड. ये है बंदर. हा आहे झेब्रा. ह्याच्या अंगावर व्हाईट, पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे दिसत आहे. हा आहे झेब्रा. तर हे सर्व प्राणी कुठे राहतात? जंगलामध्ये राहतात. तर अशा या जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. आणि एकदा हा राजा आजारी पडला. काय झालं राजाला? तो आजारी पडला आणि ह्या राजाला सिंह आला त्याला भेटायला. ह्या राजाला कोल्हा भेटायला आला. आता कोल्हा भेटायला आला तेव्हा सिंह त्याला म्हणाला की मला भूक लागली आहे. मुझे बहुत भूक लगी आहे. मी आजारी आहे. मैं बीमार हूँ. मी आजारी आहे. मला भूक लागली आहे. तू इथे जवळच शिकार शोध. तू इधर ही आसपास मुझे कुछ खाने को मिलते हैं या नहीं वो देख. देखो बच्चों, जब भी हम लोग बीमार पड़ते हैं तभी हम लोग कैसे होते हैं? वीक होते हैं. हमारी मम्मी हमारे लिए ज्यूस ला कर देती है. आपल्यासाठी आई ज्यूस देते, फ्रूट्स देते. आपल्याला जे काही पाहिजे असेल ते कोण देते? आपली आई देते. आई आपली काळजी घेते. पण हे जंगली प्राणी ह्यांना
कौन देणार? ते स्वतः जाऊन शिकार शोधतात। ये जंगली प्राणी जो रहते ना, ये खुद की शिकार उन्हें खुद ढूंढना पड़ता है। पण आता हा सिंह आजारी आहे, बिमार आहे। आणि बघा इथे चित्रामध्ये दिसते की हा सिंह कसा दिसतो, शेर कैसा दिख रहा है, दुःखी दिसतो, अशक्त, वीक लग रहा है। आणि हा सिंह कोल्ह्याला सांगतो, तू जा आणि माझ्यासाठी काहीतरी शिकार घेऊन ये, मेरे लिए कुछ तो खाने को लेके आ, मुझे बहुत भूख लगी है। आता हा कोल्हा जातो। कोल्हा म्हणतो, हं, लगेच जातो, होय, मी अभी निकलता हूँ, असं कोल्हा म्हणाला। कोल्हा बोला आणि कोल्हा जंगलामध्ये गेला। कोल्ह्याला रानात मेंढ्या चरताना दिसल्या। ये लोमड़ी जंगल में गई, शेर को कुछ तो खाने को चाहिए ना, इसीलिए शेर को लिए शिकार ढूंढने के लिए ये लोमड़ी जंगल में गई। तिथे त्यांनी पाहिलं की ह्या बऱ्याच मेंढ्या, बहुत सारी शीप वहां पे घास खा रहे थे। कोल्ह्याने विचार केला, मी आता एकीला पकडणार। लोमड़ी ने सोचा कि चलो मैं किसी एक को पकड़ के शेर के लिए लेके जाता हूँ। त्याच्या मनामध्ये तोच विचार होता। लोमड़ी वही सोच रही थी, वो धीरे धीरे आगे जाने की सोच रही है। और ये सब यहाँ से कुत्ता देख रहा है। कुत्रा लांबून बघत होता। कुत्र्याला वाटलं की आता कोल्हा मेंढीला पकडणार। कुत्ते को लगा कि अभी ये लोमड़ी शिप को पकड़ के लेके जाएगी। कोल्ह्याने काय केलं? लगेच कुत्र्याने काय केलं? ह्या कोल्ह्याचा पाठलाग केला। कुत्ते ने क्या किया? ये लोमड़ी के पीछे भागा। कुत्रा ह्या कोल्ह्याच्या मागे धावला आणि शिपला कळालं, ह्या मेंढ्यांना कळालं की आपल्या जीवाला धोका आहे। मेंढी को पता चला, शिप को पता चला हमारी जान को खतरा है, इसीलिए शिप वहां से भाग गई। कोल्हा खूप घाबरला। लोमड़ी कुत्ते से डर गई और फिर वो वहां से भाग के शेर के पास। कोल्हा मनाशीच म्हणाला, मन ही मन बोला, सुटलो बाबा, मतलब जान बच गई। एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ, चलो अब शेर के पास जाता हूँ। सिंह कोल्ह्याची वाट पाहत होता। शेर लोमड़ी की राह देख रहा था क्योंकि शेर बहुत भूखा था। उसे लगा लोमड़ी मेरे लिए कुछ तो खाने को लाएगी और इसलिए वह लोमड़ी की राह देख रहा था। लेकिन जैसे लोमड़ी खाली हाथ आया, शेर ने पूछा। जेव्हा कोल्हा रिकामी आला तेव्हा सिंहाने विचारले, काय रे, काय झालं? क्या रे, क्या हुआ? कहाँ है मेरी शिकार? कुठे आहे माझी शिकार? कोल्हा म्हणाला। लोमड़ी ने कहा, शिकार दिसली, मैंने शिकार देखी थी, मी पकडायचा प्रयत्न केला, मैंने शिकार पकड़ने की कोशिश की। तेवढ्यात तभी कुत्रा माझ्यावर धावून आला। कुत्ता मेरी ओर भागते हुए आया, म्हणून मी परत आलो, इसलिए मुझे वापस आना पड़ा। आता जातो, अब मैं जाता हूँ दूसरी शिकार शोधतो। अभी मैं निकलता हूँ और आपके लिए दूसरी शिकार लेकर आता हूँ। आता पुढे काय होत असेल बाबा? विचार करा, कारण इथे आपल्याला सांगितलं आहे पुढे काय झाले असेल, आगे क्या हुआ होगा, ते तुम्ही सांगा, वो आपको बताना है। तो मुलांनो, परत ऐकूया ही स्टोरी की बघा, जंगलाचा राजा सिंह आजारी पडला। जंगल का राजा शेर बीमार पड़ गया।
वह खुद की शिकार भी नहीं ढूंढ सकता था. त्याला स्वतःची शिकार सुद्धा शोधता येत नव्हती आणि म्हणून त्याला खूप भूक लागली होती. त्याला वो बहुत भूखी था. जेव्हा लोमड़ी त्याला भेटायला आली, जब लोमड़ी उसे मिलने को आई, शेरनी उसे बोला. सिंहाने त्याला सांगितलं की अरे कोल्ह्या, मला खूप भूक लागली आहे, मी आजारी आहे, माझ्यासाठी काहीतरी शिकार घेऊन ये. कोल्हा त्याला म्हणाला, हो, मी लगेच आणतो. पुढे हा कोल्हा शिकार शोधण्यासाठी गेला. ये लोमड़ी शिकार ढूंढने को गई. उसने देखा बहुत सारी शीप घास खा रही थी. बऱ्याच मेंढ्या घास म्हणजे गवत खात होत्या. कोल्ह्याने विचार केला, मी ह्यातलीच एक मेंढी पकडणार आणि सिंहासाठी राजाला घेऊन जाणार. आणि म्हणूनच हा कोल्हा हळूहळू मेंढीच्या दिशेने जात होता. पण दुरून हा कुत्रा बघत होता. लोमड़ी ने सोचा कि यहाँ पे ढेर सारी शीप है, मैं इसमें से एक पकड़ के राजा के लिए, शेर के लिए लेके जाता हूँ. और जैसे ही लोमड़ी आगे बढ़ी, धीरे धीरे आगे जाकर वो शीप को पकड़ने वाली थी. लेकिन दूर से ये कुत्ता देख रहा था. कुत्ता जान गया कि शीप की जान खतरे में है, मुझे शीप को बचाना चाहिए. और ये कुत्ता है जो लोमड़ी के पीछे भागा. कुत्रा कोल्ह्याच्या मागे पळाला, कारण कुत्र्याला माहित आहे कोल्हा मेंढीला पकड़णार. आणि मेंढीला शीप को बचाने के लिए कुत्ता लोमड़ी के पीछे भागा. जब ये बात लोमड़ी को पता चली तो सब शीप भागते हुए दूर गए. कुत्ते से लोमड़ी ने अपनी जान बचाई. ह्या कोल्ह्याने कुत्र्यापासून आपला जीव वाचवला आणि तो परत सिंहाकडे आला. शेर के पास वापस आया. शेर उसकी राह देख रहा था, कारण सिंहाला भूक लागली होती. तो कोल्ह्याची वाट पाहत होता. आणि म्हणून सिंह कोल्ह्याला म्हणाला, काय रे, कुठे आहे शिकार? काय झालं? क्या हुआ? किधर है शिकार? तू तो मेरे लिए शिकार लाने को गया था ना, लेकिन तू तो कुछ नहीं लेकर आया. तू तर काहीच नाही आणलं. कुठे आहे माझे शिकार? आणि मग तेव्हा कोल्हा म्हणाला, लोमड़ी ने कहा कि राजा महाराज, मी शिकार आणणार होतो. मैं आपके लिए शिकार पकड़ने की कोशिश कर रहा था, पण कुत्रा माझ्यावर धावून आला. कुत्ता मेरी ओर भागते हुए आया और इसलिए मुझे वापस आना पड़ा. आणि म्हणूनच मला परत यावं लागलं. आता मी जातो. अभी मैं फिर से जाता हूँ आणि दूसरी शिकार आपके लिए ढूंढ के लाता हूँ. आता इथपर्यंत स्टोरी तुम्हाला समजली असेल. यहाँ तक स्टोरी आपको पता होगी, मालूम हुई होगी ना. अब आगे क्या होगा? काय झालं असेल पुढे? बघा मुलांनो, पुढे आपण अशी गोष्ट सांगू शकतो की कोल्हा दुसऱ्यांदा सिंहासाठी शिकार शोधायला जातो. तो प्रयत्न करतो, पण त्याला शिकार मिळत नाही. आणि मग कोल्हा विचार करतो की जर आता मी परत सिंहाकडे गेलो तर सिंह काय करणार? मलाच खाऊन टाकणार. आणि म्हणून हा कोल्हा सिंहाकडे न जाता परत जंगलात दुसरीकडे जातो. देखो बच्चों, हम लोग आगे ऐसी कहानी बना सकते हैं कि लोमड़ी दोबारा शेर के लिए शिकार ढूंढने के लिए जाती है, लेकिन दोबारा भी प्रयत्न
यानी कोशिश करने के बाद भी लोमड़ी के हाथ में शिकार नहीं आती है। अभी लोमड़ी सोचती है कि एक बार शेर के पास खाली हाथ गया, अभी भी मैं दोबारा यदि मैं ऐसे ही गया तो शेर मुझे ही खा जाएगा। इससे अच्छा मैं शेर के पास में बिना जाए मैं दूसरी ओर जाता हूँ, मेरी जान तो बचेगी। नहीं तो अभी मैं खाली हाथ गया तो शेर मुझे ही खा जाएगा। तो बच्चों, समझ में आई ये स्टोरी? देखो, यहाँ पर आगे हमारे लिए कुछ चित्र दिए गए हैं और उस चित्र में कुछ तो पार्ट गायब है, कहीं पर ऐड भी किया हुआ है। तो क्या है वो हमें ढूंढना है। मुलांनो, इथे चित्रे दिलेली आहेत आणि चित्रामध्ये काहीतरी कमी आहे किंवा जास्त आहे ते आपल्याला शोधायचं आहे। आता बघा, हा आहे चष्मा, ये है चष्मा। ह्या चष्मेमध्ये काय आहे? तर काय कमी दिसते? ह्या चष्मेची एक दांडी कमी आहे। चष्म्याला 2 दांडे असतात ना, तर ह्या चष्म्याची एक दांडी कमी आहे। चश्मे की एक डंडी कम है। यहाँ पे ये है पंखा। पंखे को कितने ब्लेड रहते हैं? 3, लेकिन यहाँ पे 2 ही है। 2च पंख्याच्या पात्या आहेत, म्हणजे पंख्याची एक पाती कमी आहे। आता ही आहे सायकल। सायकल मध्ये काय तुम्हाला वेगळं दिसते? क्या अलग दिखाई देता है? तर सायकलला 2 हँडल आहेत। सायकलला किती हँडल असतात? कितने हँडल रहते? सायकल को 1। यहाँ पे 2 हँडल है तो 1 एक्स्ट्रा हँडल है। ये है घडी। हे आहे घड्याळ, जे आपल्याला वेळ सांगते, पण इथे घड्याळाचे काटेच गायब आहेत। यहाँ घड़ी के काटे और हैंड्स गायब है। ही आहे बस। बसला किती चाकं असतात? 4। बस को कितने पहिए यानी व्हील्स रहते हैं? 4, लेकिन यहाँ पे एक व्हील कम है, एक चाक कमी आहे। हे आहे कप। ये है कप, लेकिन कप को कितने हँडल है? 2। युजली किती असतात त्याला? कपाला किती कान असतात? हात पकडण्यासाठी किती हँडल असतात? 1, पण इथे किती दिलेले आहेत? 2, म्हणजे 1 हँड एक्स्ट्रा दिलेला आहे। आता पुढे चला मुलांनो, आपण थोडक्यात आपले नोट्स पाहूया। बघा, काही मीनिंग्स आपण बघणार आहोत। जंगल, जंगल म्हणजे फॉरेस्ट। जंगल को इंग्लिश में फॉरेस्ट कहते हैं। आजारी, आजारी म्हणजे सिक। भूक, भूक म्हणजे हंगर। शिकार, शिकार म्हणजे प्रे और हंटिंग। शिकार म्हणजे काय? प्रे और हंटिंग। मेंढ्या म्हणजे काय? शीप। मेंढ्या म्हणजे शीप। क्वेश्चन नंबर 1, मात्रा जोडा। आता बघा, ह ला काना हा, बोला ह काना हा। जला वरती अनुस्वार जंग, जला अनुस्वार जंग। न ला पहिली वेलांटी नी, न पहिली वेलांटी नी। त ला एक मात्रा ते, त ला एक मात्रा ते। र ला दुसरी वेलांटी री, र दुसरी वेलांटी री। ळ ला दुसरा उकार ळू, ळ ला दुसरा उकार ळू। आता क्वेश्चन नंबर 2 आहे, जोड़ा अक्षर बनवा। अक्षरों को, 2 अक्षरों को एक साथ जोड़ना है। आता बघा, क आणि त, इन 2 अक्षरों को जोड़ के क्त शब्द बनता है। त। आता बघा, आपण सिंह आणि कोल्हा बघितलं। लेसन कोणता शिकलो आपण?
सिंह आणि कोल्हा. बघा कोल्हा शब्द कसा लिहिलाय. कोल्हा शब्द कैसा लिखा है तो ल और ह को जोड़ा है. ल आणि ह ला जोडलेला आहे. तर कसं जोडायचं ते आपण ह्या क्वेश्चन मध्ये बघूया. देखो यहाँ पे 2 अक्षरों को जोड़ा है. यहाँ पे देखो क और त, ल और ह, च और य, त और य, व और व, झ और य. तो देखो बच्चों हमेशा 2 शब्दों अक्षरों को एक साथ जोड़ते हुए जिस अक्षर के नीचे ये देखो ऐसी लाइन है, स्लैंटिंग लाइन है. देखो एक अक्षर के नीचे स्लॅन्टिंग लाईन आहे, हलंत कहतीवसी. जिथे आपल्याला हे हलंत दिसतात, स्लॅन्टिंग लाईन दिसते ना, उस अक्षर को तोड़ के कट करके अगले अक्षर के साथ जोड़ना है. अभी क को यदि तोड़ दिया तो क बनेगा इतना, क आधा ही बनेगा ना. और फिर ये त को जोड़ना है. देखो फिर ये इसको जोड़ा तो इस प्रकार से त बनता है. समझ में आ. देखो त यहाँ पे भी सेम. ये ल का ये लाईन कट करना है. ल ची लाईन कट करायची आहे. ल इथपर्यंतच अर्धवट लिहून हला जोडायचा आहे. मग असा शब्द जोडाक्षर आपण लिहितो. आता च आणि य. मग इथे काय करायचं आहे, च अर्धवटच लिहायचं आहे, हाफ लिखणे काय. आणि इथे च ची लाईन कट करून य ला जोडायचं आहे. आता पुढे सेम त आणि य. त ची लाइन कट करून त का लाइन कट करके य को जोड़ना है. व में भी व की ये जो लाइन है ये कट करके इस व को जोड़ना है व. झ ची ही लाइन कट करून य ला जोडायचं आहे आणि लिहायचं आहे झ. तर मुलांनो तुम्हाला समजलं हे जोड अक्षर कसे लिहायचे. आपण पुढे सुद्धा ह्याची प्रॅक्टिस करणार आहोत. तर चला मुलांनो आज आपण इथेच थांबूया. चला भेटूया पुढच्या पिरियडला. थँक्यू स्टुडंट्स.